अरे काय झालं नामदेवराव, काय झालं? अरे काहीच नाही सरपंच, आता तिकून गारा वा बडबड गारा गाळा जात नाही तर कसं विकून चाललो वा. तर हा शिवला लढी रस्त्यात उभं राहायला जाऊ नाही येऊन राहिला वा. हा म्हणते तू या रस्त्यात नाही म्हणते, तू जाऊनच कोण राहिला महारातून जाऊ देत नाही म्हणते तुले मी. काय का बाया शिवलाले समजू गड्या शिवलाल गावातलं काम आहे गड्या, असं काय करून राहिला रे तू, ओढून बोल राहिला रे. हा काय गडा माणूस असतो, जाऊ दे ना. आता तो काय माणूस का रोज येणार आहे का नामदेव भाऊ विकून? शानपणा सरपंच मले सांगितल्यापेक्षा तुमच्या वावरातून जाऊ द्या ना, घाला ना गाड्या. हा मा रस्ता प्रायव्हेट आहे, हा याच्या काही बापाचा नाही नाम्याच्या. मग हा चालला कसा महारातून, मी कसं काय जाऊ देऊ याले हरामखोर आले. हा मा प्रायव्हेट रस्ता आहे ना हा, नाही जाऊ देत मी याले. आणि मला काही घेऊन दे नाही का आतले की दोन आतले असो. आपण गिफ्ट नको काढू तू, होबाळ सोडून तू शिवल्या जसं माणूस कित बोलतो असा माणसासारखा बोल. तू दोन फटके काही माग नाही, झडबे मारीन बर मी. बाबू दगडू दगडू अगं वाय ते तिच्या नांदी लागू नको. आणि तू काही बोल नको बरं, चुप बस जरासा. तो काही नवरा बायको भांडण ना करू ना. काही तो नामद्या काही रोज गाळा आणणार आहे का इकून? जाऊ द्या ना, एक दिवसानं काय होऊन राहिलं, शिजून राहिला का तुमचा रस्ता? हा काय लेको, काय गावात राहते का बाई राहतं लेको? ठीक आहे माणूस काय सोडल्या तुम्ही ना, काय लाजही वाटत नाही लेको तुम्हाला? मी काय म्हणतो, तुम्हाला कोण एवढा पुढं काय होऊन राहिला? अरे मा प्रायव्हेट रस्ता आहे ना हा मा वावरातून माझ्यासाठी स्वतःसाठी रस्ता बनवला आहे मी, लोकांसाठी नाही काही जनसेवेसाठी नाही ना. हा जनसेवेसाठी तुमच्या वावरातून बनवा तुम्ही रस्ते, महारातून मी जाऊ देत नाही. शिवला लेखा हिसाबानं बरोबर बोलून राहिला, कारण की कसा त्याचा प्रायव्हेट रस्ता आहे. नामदेव तुया काही अधिकार येत नाही जायचा. कसं पोटीन त्याले तो जाऊ देईन, कसं बंद्या गावाला थोडी जाऊ देऊ शकते तो. अरे कंजेल बुड्या, मी काय रोज जाणार आहो काय देऊन? आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस जाऊ द्या ना, डबल वापस येत नाही मी इकडून. आज नाही उद्या नाही, अजिबात नाही, आपण जाऊ देत नाही आपल्या घरातून. हळू का हो सांगा, हो दोन चार धनके मारू का येईल सांगायचे? हळू काय हो पाडलं दगड मारा नाही लागत आपल्या. ये मारून दाखव तू. काय नाही म्हणून राहिले, पाठवून त्याले आणला बॉडीगार्ड मला मारेल ना. तुमच्या गांडीत किती दम आहेत पाहिजे मी, एकटा शिवला बस सर आहे तुम्हाला. बे शिवल्या फूक मारली तर उडून जात हराम खोऱ्यातून, आम्हाला शिकून राहायला का तू? आणि कोणता तुझ्या बापाचा रस्ता प्रायव्हेट आहे रे? पहिली जुनी वाट आहे हे. आम्ही ना पाहिलं आमच्या डोळ्यानं, तुझ्या बापाच्या ताब्यात वावर होतं तर कसं त्या बंद गावातून जाई. का तुन सरकारी रस्ता दाबला ना आम्हाला म्हणून राहिला काय तू मा प्रायव्हेट आहे महारातून कसं जाऊ देऊ? आम्हाला सारं माहित आहे ना रे, तू काय सांगून राहिला? तुला रेकॉर्ड काढलं तर बाबू पूर्ण नाही तुले. काय बोलून काय राहिले? कोणता सरकारी रस्ता? मा प्रायव्हेट आहे हा. सरकारी आला सरकारी, कोणता सरकारी आहे सांगायला लागते काय तुले? सरकारी प्रायव्हेट आम्ही कसं खाजवत नाही म्हणून कसं भाऊ जाऊ द्या. जाऊ द्या म्हणजे याविषयी म्हणून. हा रस्ता नोंदा यायची डायरेक्ट कसं, हा घाट रस्ता आहे भाऊ, सार्वजनिक रस्ता आहे. तू काय सांगून आला प्रायव्हेट आहे महारातून आहे? आता सरपंच वाढवाच लागते हे आपल्याला. आता कसं काही बसर येत नाही. आता आपल्या वेळ आला ना, आता याला आता आपली दाखात लागेल काय. आता यांना आपल्या आले रे या, चला होऊ द्या ना मग जंक्शन. काहीच नाही वांधा. काय तुमच्यात किती दम आहे तर दाखवा. काय तुमचा सरकारी रस्ता आहे ना, गाड रस्ता आहे ना, तसे जे बापान ठेवला गाड रस्ता. अरे मावरातून कसं प्रायव्हेट रस्ता आहे प्रायव्हेट. कोणता सांगते तो माय झाला कंजील बुटी रस्ता होता का आपल्या घरातून? पाहिलता तुम्ही ना? नाही गड्या आपल्याला काही माहित नाही बा इकून रस्ता होता म्हणून. काही रस्ता फसता तर काही नव्हता बा इकून. अल्ला गो तुम्ही शिवल्याचा खाल्ला. अरे हरामखोरा कधी तो खरं बोलत झाल्या कोण दिल्या, कधी दिले का हे धंदे? जे कोण येला तिकूनच होतं हरामखोरा. अरे इकून आपण दमने आणत जाऊ ना घड्या, शेकडे पिटाला जाऊन या रस्त्यानं. तू सांगून राहिला नाही बा इकून नाही. हरामखोरा जे खरं आहे ते सांगून राहिलो मी. तू असा हे आळ नको लो मावर. त्याने तू असा फसवतो माणसाला गोड बोलून. बरोबर तू माणसाला पाणी आणून देतं. जे खरं आहे ते सांगून राहिलो मी, खोटं बोलून राहिलो गाठी. आणि आपण कोणाची बाजू नसतो घेत, जे आहे ते आहे आपलं. चला दा दूध का दूध पाणी का पाणी. चला निघा आठवून आता, बस झाले तुमचे नाटकं. ऐकूनच राहिलो मंगापासून. चला मावारात थांबूच नको गाठीचा, निघा आठून.
नामदेव काही दुधाचं पाणी नाही झालं आणि पाण्याचं दूध बी नाही झालं. नामदेव गाडं सोडतो चाल. हां गाडं राहू दे, बैल घेऊन जाय वापस वावरामध्ये. मग पाहू आपण काय आहे तर बजेट याचा. हां हा माजला ना आता रस्ता जिंकूनच जाऊ आपण. हां सोड सोड गाडं सोड. सोडा नामदेव गाडं सोडा. उतरा खाली मावशी, उतर खाली चाल. हा पाहू आता याचं काय किती दम आहे यात. उतरा गाड्या खाली. हा नामदेव भाऊ उतरा, तुम्ही खाली उतरा. चला सोडा ते बैल घेईल. अटी गाडं सोडून देऊन मग पाहू काय पुढे तर. अरे सोड ना गाडं सोड, तू गाडं सोड. सोडून दाखवतो फटेबा फक्त सोडून दाखव. जिद्दीवर आला ना तू, सोडून दाखव. थांबतो सोडलं गाडं. काय तू काय समजून राहिला रे मला. हलका समजून राहिला रे तू. त्या हरकतच नाही पाहिले मी 36 तू काय सांगून राहिला मला. सोडतो गाडं अटी जाता. नामदेव आता मागे नाही हटायचं, जाऊ तर याच रस्त्याने जाऊ आता आपण. हा गाडं सोडून दिलं ना गाडीचा, पाहू आता काय तर. किती दम आहे तुमच्या पाहणं. तुम्ही गाडं सोडलं सोडा सोडा. तरी नाही जाऊ देत ना अटून, नाही जाऊ देत. गाडं सोडी नोटीसा पण नाही जाऊ देत तुम्हाला अटून. तुले आता दमत दाखवा लागते ना. हरामखोरा दमत दाखवून तुले. आई नामदेवा मग हा काही कमी नाही काही. जाईन ते ह्याच रस्त्याने जाईन. हा ते ज्यानं काय होते तर करून घेतो आता माझ्या. चला चला नामदेवराव चला. गाडं सोडलं ना टीसा आपण ना. झालं आता आपलं काम. चला पाहू आता आपण कसा नाही जाऊ देत हात. मुकट्यानं अटून गाड्या घेऊन जा सांगून राहिलो आम्ही तुम्हाला. नाही तर याचा परिणाम कसा वाईट होईल बरं. सांगून राहिली नाही नेत आता गाडं अटीच राहीन. कोणता वाईट परिणाम होते तर पाहायला आम्ही तयार आहोत आता. तुमच्या यानं काय हलकं भारी होत असेल ते करून घ्या दोघं नवरा बायकोच्यानं. आणि तो एक कोंजिल्या सोबत घ्या तुमच्या. म्हणतात शपूट हलवायले. जे काही होत असेल तुमच्या यानं ते करून घ्या तुम्ही. पाहतो आम्ही काय आहे तर. बरं तुम्हाला हलकं भारीच करून दाखवीन ना मग. हा शिवला ना, हा काय मागे सरणारा माणूस नाही काही नाही. अरे शिवल्या तुले प्रेम नावाची चीज नाही ना रे. हा तुला काय म्हटलं होतं एकदा जाऊ दे. हे मग कसं मागचं भांडं पुढे आलं नसतं ना. आता हा रस्ता तुला सांगतो आता सार्वजनिकच होईल. मागचा जसा रस्ता होता तसाच होईल. हा ही जीद आहे नामदेवची. नाही आणलं का शासनाकडून पास करून तर मग म्हणतो तुला का याच रस्त्यानं जाईन. हा आता नामदेव याच रस्त्यानं माझ्या गाडा जाईल. हा याच रस्त्याने मी वावरात जात जाईन आता. हा अरे नामदेवराव याले काय सांगून राहिले तुम्ही. याले सांगायचं कामच नाही ना. हा का आपला बॉस आहे का. चला तुम्ही जे काय करायचं आहे ते करू आपण. चला हो चला चला. अरे नामदेव हो या शिवल्या दणके माळू देते राजा मला. झोडू देते चांगला मजबूत. हाणू देते येले. हागोला असता मी याला चड्डीचा. तुम्ही नाही म्हणता. मावशी नाही म्हणे. हाणला असता ना मी. अरे बाबा दगडू काही प्रश्न कसे मारून नसतात सॉल्व होत ना. प्रेमाने घ्या लागतात काही. शांतता ठेवा लागते. आता कसे पुरी पोहायला त्याची. आमचं शांतता ठेव. शिवला दब्याचं नाही. ते फक्त कोळल्या धमक्या देऊन राहिले. काय जातीन रे कोणते या रस्त्यानं सायाचे. हा पुरं ताईट राहायचं. ताईट बिलकुल. जाऊच नाही द्यायचं. बंद गाव एकीकडे आणि आपण तिघ जण एकीकडे. टेन्शन न घेऊ. हा कोण दिल तुझ्यासोबत मरते दमतक तयार आहे. तरी हा काय शिवलाल का दबणारा माणूस आहे का. दबणारा नाही हा शिवलाल. अजिबात नाही दबत. हे काय भेटतो काय मी. भेट नाही. बुढे बा आम्ही का दबणारे दिसून राहिले काय. आम्ही दबतच नाही. या रस्त्यानं काही जाऊच देत नाही. नाही बाई दब्याचं कामच नाही. हिसका शिकवाच लागते ते. बंद गाव एकाकडे होऊ दे ना. आपल्या विरोधात गेलं चालेल. पण कसं हा रस्ता नाही जाय ना. रस्ता नाही तर जाता कसे काय. काय ना बुडबा जाऊ तर देतच नाही. साय यायले. त्याची जर नाही थंडी केली एकट्या शिवलालला तर मग म्हणता तुम्ही हाय शिवलाल नाही मग. अरे बा शिवलाल कसं दबलं की नाही. हे दाबूनच पाहतात. जसे लोक असतात हरामखोर. भेलं की असं अंगावर येतात चढतात. आणि ते ना आता काय ते जुनं उकरून मुर्दा काढला त्या बुड्याच्या काळचा. आता त्या बुडा कसा गरीब माणूस भाऊ. हे दाबत त्या बुड्याले. कारण की याची जनसंख्या जास्त होती. ताकद लय होती. भांडणं करत. मग त्या बुडा बापा जाऊ दे बाबा. भांडणाले भेन त्या बुडा. आणि आता ते उकरून काढली का आता आमचा जुना रस्ता. आता कायचा जुना रस्ता. हे दादागिऱ्या करू जायला द्या वावरातून. तुनं बरं केलं तू रस्ता बंद करून टाकला तर. आता त्याची तेच चाल आहे डबल. या वावरातून त्या वावरातून जायची रस्ता पाडायची. हा ना बुडे बा मा बुड्याले तर दाबतच नाही. भांडणं करत ना मा बुड्यासोबत. आणि मा बुडा गरीब माणूस. वैष्णी मार्गी माणूस. हरिपाठ घेणारा माणूस. काय भांडणं करणार आहे. आपण दबणारे नाही. बुड्यासारखे आपल्याच नाही. आपा कार्यालय आरेच आहे आपल्याजवळ. हो
काय काही गरजच नाही त्याला भ्यायला हरामखोरपणी तर त्याला एकदा जर आपण जाऊ दिलं तर ते तसंच चटकतील त्याच्यापेक्षा अजिबात नाही. हो भाई भ्याचा काही मतलबच नाही आला ना. आता कसं ते हे हरामखोर त्या बुड्याजवळ जाती त्या भावाले देवलालले बी सांगतील असा आहे तसा आहे फलाना आहे. त्या बुडा बी येऊ शकते बरं अडीचा कीर्तन घरी आले काय वेळा घेऊन राहिला तू असं कोण करून राहिला जाऊ द्यायला होतं हे ले तू असं कोण करून राहिला असं म्हणीन त्या बुडा आता. हा मा बुडा तर कसा आहे माहिती आहे का डाळल्यासारखा गरम केला की पकयला. मा बुड्या कसं म्हणजे झाडावर चढून द्या लागते बरोबर. हे लोक गोड गोड बोलतील मा बुड्या बरोबर आणि आणतील मा बुड्याला अडीचा मा पुढे घालतील मला शाजायला लावतील मा बुड्याला. पण मी काय ऐकणार आहो काय जे आहे ते आपलं. तुमचा बुडा तर मान तर शिल्लक आहे ना. त्या बुड्यानं ते थेटग्यानंच म्हटलं शी जाय रे आमच्या वावरातून जाय रे जाऊ दे तो एकदा दोन खेप नाही गे जाऊ दिलं तर मग मला सांगो मी असं आहे तो थेटगत. तुमचा बाप म्हणा हात जोडा बापा तुमच्या बापामुळे जात ह्या सगळ्या गोष्टी. तुमचा बाप आहे ना तिरकट जाय सगळे म्हणणारा. बरोबर शिवला त्या बापाची कशी तुले सोयमोळ करायला लागेल आता. त्या बुड्याला वय वय करते ना पुढेच करते गडी झेंडाच काढते नाही काही. हा बुडे मा बुड्याचा कसं बजेटच बसावं लागेल मला. तुझ्या बुड्याचा बजेट बसवा नाही का. आता या नाम्यानं काय केलं रस्त्यात गाळं सोडेल काय 5 लिटर घासलेट घेऊन ये घरून गाळ्या टाकून दे आणि आग बत्ती लावून टाक पेटून दे सायात बंद गाळं मग पाहून घेऊ पुढचे या टमाशी जे होईल ते होईल. अरे हो लेख हे तर गोष्ट मला लक्षात आली नाही सायाची. गाळत देतो पेटून आता बरं तुम्ही डोक्यात घातलं बाय. आणतो आता 5 लिटर घातलेट काय डिझेल आणतो डायरेक्ट पेट्रोल पार जाऊन आणि देतो पेटून गाळं. तसंच करा तुम्ही 5 लिटर सांगून 10 लिटर डिझेल आणा आणि पेटून द्या ते गाळं. पाहिलं जाईल पुढे मग काय होते तर. हा रे गड्या शिवला घेऊन ये जाय रे मग पाय तू गाळं पेटून दिल्यावर कसं होते. बिलकुल इकून येणं जाणं बंद डायरेक्ट. ते म्हणतील डायरेक्ट बाबा शिवलाल बेकार बापा उभात माणसाला पेटवते बापा. म्हणजे तुझी दहशतच तयार होते डायरेक्ट. तुझ्या वाटीच नाही जातील तुझ्यामध्ये इकून वावरातून बी येतील नाही ती इकून. हा बुडे बा चाल हो या दे जर गड्या पेटून आता पेटला शिवलाल. आता नाम्याचं गाळही देते पेटून बंद म्हणजे भांडणं कुस्तेच होतात आता. नाम्या काही याले सोडत नाही हा काही नाम्याला सोडत नाही आता. चालेल दिलं लावून आता चला आता. अरे झुंबर गेला नाही का वावरात. काय जातं बा वावरामध्ये बडबड गारा तयारा घ्या चालता येऊन नाही राहिलं रस्त्यानं. एक पाय घाला एक पाय काढा गारा जाय सारा काही गेलो नाही वावरात जीवर येऊन राहिलं सारा दडबड बदल जाणं. हा गड्या आपल्या वावरात जायचे रस्ते लयच खराब झाले ना. पण कोणी काळजी करणारच नाही भाऊ. तरी मी म्हणतो टाल्या अनुगड टाकू त्याच्यामध्ये दगड माती काही अशीन नशीन ते. पण खायचं काही कोणी गोटच नाही घेत ना भाऊ. हो करतात फक्त पैसे द्यायला मागे पुढे करतात. बापा टाकून बी तेच हालात. अरे अटी टाकले की तटी गड्डा पडते ना. काय खरं आहे सारं म्हणजे वावरातलं पाणी ते आपल्या रस्त्यानेच येते म्हणून मग ते रस्ता खराब होते म्हणून ते गारा होते त्याच्या. अवघड ते म्हणा नाल्या खंदा लागतात लय काम आहेत ना रे. हे ग्रामपंचायतवाले ऐकत नाही. रोजगार हमी योजनेतून करायला पाहिजेत की नाही. काय 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 सांगा कोणाले. बाप्पा रोजगार हमी योजनेचे बिल तर तसेच लावले काही ना काढणं घर बसल्या काय घेणं देणं नाही. आपल्या आजच्या कोणत्याही योजनेची कंडिशन हेच आहे. म्हणजे योजना फक्त चालू होतात पण त्याची अंमलबजावणी नसते. आता सांगा वाराच्या बंडलिका खणणं रस्त्याच्या बंडलिका खणणं चरा खणणं रस्ते बनवणं हे रोजगार हमीतून केले पाहिजेत ना. लोकांना रोजगारही भेटते कामही होतात सारंच आहे ना. शासन पैसा देऊन राहिलं पण त्याचा उपयोग नाही घेतात आपल्याला. का देतात भाऊ तुम्ही आता एवढं म्हणून राहिले. मी म्हणतो मग यंदा सरपंचाची निवडणूक तुम्हीच लढा ना. राहणं उभे साहेब ग्रामपंचायतले. तुम्हाला कसं सारं माहित बी आहे ना. म्हणजे सांगायचं कामच नाही. सरपंच झाले तर गावाचे बल्ले काय गाव आपलं म्हणजे असं पुढेच जाते. अरे बा झुंबर माझ्यासारख्या फाटील तोंडाच्या माणसाले कोण निवडून देते रे बाबा. आपण कसं खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणणार आहे. त्या निवडणुकीत चबरे लोक नाही पाहिजेत ना. म्हणजे खरं बोलणार नाही पाहिजे खोटं बोलणारे पाहिजे. तेरे भी चूप मेरे भी चूप असे लोक पाहिजे हरामखोर. राजकारणात कसं माहिती आहे का कुत्र्यासारखा शेपूट हलवणारा माणूस पाहिजे. हाले हान झिले जी करणारा बुरा मेंढीचा माज हो. आपल्या ज्याने ते होत नाही भाऊ. आपण तर तडक फडक काम आहे आपलं. लपून चिपून खाण्याचं भेनं का आले असा विषय आहे ना आपला. हो बरोबर आहे राजा. म्हणून तसं आपला सरपंच सन्न झाला पुरा 2 क्विंटलचा बोक्या.
अरे काय गडीवडी गप्पा झोडून राहिले तुम्ही? अरे वावरात माझं झालं ना. हं? काय माझं झालं बाबा वावरात? अरे बाबा त्या नामदेवचं शिवलालचं झमकलं ना रस्त्यावरून. हा शिवल्या नामदेवचं गाडीने जाऊ देऊन राहिला. म्हणजे रस्ता अडवला काय शिवल्यानं? हो बापा रस्ता अडवला रे गड्या त्यानं. हा गाडीच नाही जाऊ देऊन राहिला तो. तो म्हणते रस्त्यानं जायचंच नाही. कसा रस्ता अडवला बाबा? त्या का बापा रस्ता आहे? बरं त्याच्या बापा जायला काय तर? अरे त्याच्या वावरात जो रस्ता नाही काय त्या रस्त्यानं चालला नामदेव गाडं घेऊन. जाऊ नाही दिलं त्यानं. भांडण करून राहिला दोघडी. जा पाहते काय तर. बरं पाहा लागेल हे काय भानगड आहे आता. हा शिवल्या जास्त गणा करून राहिला म्हणजे गाडी जाऊन नाही देऊन राहिला रस्त्यावर वावरात लोकांच्या. पाहा लागेल ना रस्ता कसा अडवते हा हरामखोर. आज नामदेव भाऊले अडवलं उद्या दुसऱ्याला अडवई ना. हो जा लवकर भाऊ पाहते काय तो मोळा बापा लवकर पेटारा त्याचा. त्याचं मारामारी होत्या दोघांची जंक्शन. हो हो चालेल गाड्या झुंबर. चला चला. देदास भाऊ मोतीराम बुड्यानं सांगितलं त्या शिवल्या बापानं सांगितलं ना या रस्त्याने जाऊ नको गड्या इकडून गारा आहे तू आपल्या वावराच्या तिकडल्या रस्त्याने जाजो. त्या बुड्यानं सांगितलं ना नामदेव भाऊले म्हणून गाडा नेला नामदेव भाऊन. आणि हा कोण दिल्या बा काय सांगते त्या बापा रस्ता बापानं सांगितलं नाही. चालणं तटलोक तर चाल फक्त पाहू ना काय आहे भानगड. चाल आता झमकते ना. आता बघ ही फायटिंग आहे तर आता कुस्तम कुस्तीच आहे. शिवल्याची नाम्याची फायटिंग देदास बी पाठवला आणि तिलटा गेल्या आता जमला आता. आता काय खरं रे आता होते माझं. चल आपल्याला जा लागेल थांबा लागेल तडीसा. आता कसं चाल बापा कोण दिलं मजा पाहिले छान मजा येते. आता हा कंदिले आहे की नाही गड्या हो तेल टाक्याचं काम करीन. याचा धंदाच तो व्हायला जटी जाईन जटी भांडण पेटायला आलं तर भडकन भडकाच करते तो पेटूनच देते. हा बुढे बा त्या कंदील बुड्याचा धंदाच होऊन बसला तो आता. भांडणं लावायचा पेटून द्यायचा. बुढे बा त्या बुड्याले कंदील बुड्याले कसं भांडणं लावल्याशिवाय जमतच नाही ना. त्याचं पोटच भरत नाही. फंदिल्या कुठला काढला हो. मी आता हाणले ते दोघं तिघं बी मजबूत. पण हे नामदेव मावशी तू कारणीभूत असणं धरधुर उपडले असती मी आधी धुण्यासारखे रडले असते धुण्यासारखे आपडले असते खाली. अरे बापा हाना माऱ्या करून प्रश्न सॉल्व नसतात होत. थांब ना आता त्यानं कसं जो जिदीवर आला ना मग त्याची जिरूस ना आता पुरी आपण. अरे तिकून पहिला जुना रस्ता आहे. अरे बापा नामदेव असे झोडल्याशिवाय हे कसं वटणीवर येत नसतात. हे कसं प्रेमान समजत नाही की. हेले धनकेच पाहिजे तुम्हाला सांगतो मला हाणून द्यायला होतं. आता तुम्ही मला म्हणा हान जाय भाई दगडू मार यायले. वाव घरातून काढू मारतो साय येईल. अरे दगडू मारून हाणून प्रश्न सॉल्व नसतात होत. भांडणं उलट वाढत असतात कमी नसतात होत. आपल्या फक्त मनाची शांती होती की मीनं त्याला 2-4 थापडा मारले. बस दुसरं काही नाही. थांब ना तू शांततेत आपण हा प्रश्न सॉल्व करू. ते शिवल्याचा भाऊ आहे बाप आहे त्याला सांगू. त्याला बोलू ना आपण काय आहे तर त्याला नाही बोलता येत आपल्याला. बापा त्या इथं तर नाही ऐकते तो शिवल्या. त्या कोंदिल्यानं 4 चिंकील्यावर ऐकूनच राहिला तो. त्या कोंदिल्यानं पहिले डोक्यात टाकलं ही. शिवलाल त्या बापीन बरो असा म्हणीन तुले त्या भाऊईन बरो तसा म्हणीन तुले. तुम्हाला माहित नाही तो कोंदिल्या किती चॅप्टर आहे तो पुढचं भविष्य पहिले सांगून देते काय होणार काय नाही तर. आपल्यापेक्षा पुढचा आहे तो कंदिले. उद्या त्याच्या घरच्यानं त्याच्या बापानं भावानं म्हटलं नाही पाहिजे ना की काय मला सांगितलं नाही तुम्ही ना. पहिले जाऊ आपण त्याला सांगू मग पाहू पुढचं पुढे काय आहे तर. हो बरं सांगा नामदेव हो सांगा बापा त्याला कसं उगून सांगा. पारे देवीदास आला गड्या. जमला आता काही वांधाच नाही. आता हा खास माणूस आला बिलकुल. पर देवीदासले कधी माहित पडलं बापा हे पसरले वाटतं बापा गावामध्ये. अरे बा देवीदास आमचं माझं आलंय का त्या कानावर बापा. आता काय मी काय कानानं बहिरा की मला ऐकू येणार नाही माहित पडणार नाही म्हणून बयाळ नाही बुवा मी. माहित पडलं सारा गाव झालं. शिवलालनं तुझे गाडा अडवलं म्हणून नामदेव. बरं आला गड्या देवीदास तू. सांग बरं सांग काय कसं काय करता येईल आपल्याला काय कसं तोच रस्ता आता आपल्याला चालू करायचा. जसं त्या शिवल्याची कसं जिरवायची आता आपल्याला. त्याच्यासाठी तटी आलो बापा त्याची जिरूनच आहे ना आपल्याला. जमकी फायटिंग होती आता गावात. सरपंच नामदेव बुडबा कसं आपला तो जुना रस्ता तर होताच. तिकून कसं गाड्याचे वयवाट आहेच. जुना रस्ता आहे ना तो. फक्त आता कसं तिकून रस्ता झालता आपला म्हणून इकून कोणीच आहे ना. आता या शिवल्यानं ताबास केला त्याच्या. शिवल्या काय म्हणते प्रायव्हेट माया रस्ता आहे म्हणते तो.
हो तो हरामखोर तेच बोंबलून राहिला. माझाच रस्ता आहे. त्याला सांगितलं की हा जुना रस्ता होता, इकूनच जाऊ आम्ही. गाड्या थोडंसं सोडून दिलं, चालले आलो आता इकडे. काय करते तर पाहू आता, संध्याकाळी जाऊ तरी बैल घेऊन. पाहू आता काय होते तर. काय होणार आहे तुमच्या हरक्यानं असं केल्यावर झपकी मारायला होती. आजच सरकार रस्ता झाला असता पुरा क्लिअर. पण हे म्हटलं ऐकत नाही देदास भाऊ. हे नामदेव भाऊ ऐकून राहिले मावशी बेनी सरपंच जमीन आहे. दगडू खरंच गड्या झपकेच मारायला पाहिजे होते. काय राजा नामदेव भाऊ, एवढा मोठा पैलवान मला तुमच्या सोबत असल्या चिरकुटायला भेटले तुम्ही शिवले असा धरून धरून उपडला असता. काय मला एका तुला दगडू फोन नाही केला, तुम्ही आलो असतो. तुम्हाला काय 10 खेप सांगू 100 खेप सांगू, अरे भांडणं करणं बरोबर नाही. त्याच्या बापाले त्याच्या भाल सारे सांगू ना आपण, मग पाहू. नाही बदला तर मग सोडलं तर आहेच आपल्याला. तो आखरीचा पर्याय असते आपल्याजवळ. पण पहिले जेवढं प्रेमानं समजून सांगता येतील तेवढं करायचं माणसानं. भांडण कसं वाढत असते ना. हो बरोबर आहे नामदेव, हेच बरोबर आहे तुमचं. चला मग मित्र, विभागात आपण उद्या पाहू काय होत्या तर रस्त्याची स्टोरी काय नाही. त्याचं तुम्हाला उद्या समजेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. जास्तीत जास्त व्ह्यूज आपल्या व्हिडिओला आले पाहिजेत, याचं भान ठेवा. जास्तीत जास्त व्ह्यूज आले पाहिजेत मित्र हो, कारण व्ह्यूज आले की आम्हाला चांगलं वाटते व्हिडिओ बनवायला. एक तर मग आमच्या चुका सांगा तुम्ही, किंवा हे चुकलं तुमचं, ते झालं कमेंट्समध्ये आम्हाला कळवा तुम्ही. तसं मग आम्ही त्या प्रकारे व्हिडिओ बनवू.